राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून म्हाडा व पोलीस प्रशासन विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। मोतीलाल नगरमध्ये अनधिकृतरित्या रहिवासी संकुलनमध्ये हॉटेल व लॉज चालवले जाते। या हॉटेल किंवा लॉजमध्ये ते व्यापार केला जातो असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे। याची तक्रार वारंवार पोलीस प्रशासन व म्हाडा प्रशासनाला दिली असता सुद्धा अजून यावर कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले। आजचं जे तुम्ही आंदोलन घेतलेले आहे त्या आंदोलनाबद्दल काय म्हणाल? गोरेगाव पश्चिमच्या सिद्धार्थनगर विभागामध्ये जे चित्र उभं राहिलेलं आहे हे अत्यंत चिंताजनक आहे। रेड लाईट एरिया सदृश्य परिस्थिती तयार करण्यामध्ये त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोटेक्शन देणारी जी शासकीय यंत्रणा आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी महायुतीतला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे आमचे पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या आदेशानुसार आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तर पश्चिमचे श्री अजय विचारेजी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या माध्यमातून हा निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। आपण याची तक्रार कुठे दिली होती का? याची तक्रार आमच्या तालुका अध्यक्षांनी, जिल्हाध्यक्षांनी, आमच्या महिला तालुका अध्यक्षांनी, युवक अध्यक्षांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली, माडाला दिली आणि दिल्यानंतरही त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही। मी पोलिसांना या ठिकाणी नम्र आवाहन करणार आहे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना करणार आहे की ज्या ठिकाणी ज्या चाळीमध्ये जवळजवळ 8-10 ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे, 50-60 हजार रुपयाची भाडं त्या ठिकाणी 3-3 लाख रुपये भाडं देऊन लोकांना पैशाचा आमिष दाखवून जे चाललेलं आहे ते अत्यंत घृणास्पद आहे आणि ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी उद्याचे चांगले दिवस राहणार नाही आहे। आपण उद्या ज्या ठिकाणी ही वेळ येऊ नये परमेश्वर कृपेने की ज्या ठिकाणी हे काम चालू आहे रेड लाईट एरिया त्या ठिकाणी आम्ही पोलिसांसमोर आम्ही ठिय्या आंदोलन ते बंद करेपर्यंत आम्ही बसायला आम्हाला भाग पाडू नका। या गोरेगावमधली कायदा व्यवस्था बिघडवण्यामध्ये बिलकुल या ठिकाणी तुम्ही मदत करू नका। आपली आई बहीण मुलगी जर रस्त्याने चालली तर तिच्याकडे लोक कसं बघतात हे जोपर्यंत पोलीस या गोष्टीला या माध्यमातून बघणार नाही तोपर्यंत या बेकायदेशीर कृतीला आळा बसू शकणार नाही। मग वेळ पडली तर लोकशाहीमध्ये पोलिसांच्या घरासमोर सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्या चाळीच्या तिथे तर करणारच, पोलिसांच्या घरासमोर सुद्धा आम्ही करणार। रस्त्यावर चालत असलेली प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री भगिनी ही माझी मुलगी आहे, ही माझी बहीण आहे हे जोपर्यंत तुम्ही लोकांमध्ये बघत नाही जनतेला न्याय मिळू शकत नाही। हेच पोलीस यंत्रणेला आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे। आपण काही माडा बोललो, माडाकडे तर जाणार। माडाने जे अनधिकृत बांधकाम करायला पहिला माळा दुसरा माळा करायला अप्रत्यक्ष परवानग्या दिल्या त्याचं हे पाप आहे। पण कायदा सुव्यवस्था आणि या ठिकाणी ज्याने बिघडेल ते कृत्य या विभागामध्ये जे होतं त्याला रोखण्याचं काम पोलिसांचं आहे। हे राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही लिखित निवेदन या निमित्ताने आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही देणार आहोत। कारण हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे, इथे कोणी निवडणूक लढण्यासाठी आलेला नाही आहे। या ठिकाणी आमची आई बहीण मुलगी हिच्याकडे संशयाने या कारणास्तव जर बघितलं जात असेल तिथे आम्हाला आमची मुलगी दिसते, आमची बहीण दिसते, आई दिसते आणि हे पोलिसांना कसं समजत नाही हे निदर्शनास आणून देण्याची गरज आहे।
आणि ज्यांनी परवानगी दिली या चाळीच्या वर पहिला दुसरा तिसरा माळा जो काही केलेला आहे त्याच्यावर म्हाडाने कारवाई करायला पाहिजे. जर केलं नाही तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या गोरेगाव तालुक्यातील आमचे सर्व सहकारी याचा निश्चितपणे जोरदार मुकाबला करणार आहे. हेच मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं. सर, ते आज निषेध आंदोलन तुम्ही केलेलं आहे आणि तक्रारसुद्धा सरांनी म्हटल्यानुसार तुम्ही केलेलं आहे विविध ठिकाणी. यानंतरही कारवाई झाली नाही तर आपण काय आपलं म्हणजे पुढचं पाऊल काय असणार? आम्हाला आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. कारण हे आंदोलनाच्या पूर्वी त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आणि सर्वांच्या निदर्शनात आणून हा मोर्चा घेतला गेला आहे. गेले 3 महिने सातत्याने माझ्या वॉर्डाचा अध्यक्ष राजू शिंदे आणि आमचे सर्व सहकारी मिळून आम्ही हे सगळं करतो आहे. आम्ही आमचे कार्याध्यक्ष नलावडे साहेबांना काही दिवसापूर्वीच सांगितलं की साहेब हे असं असं चाललं आहे, कुठेतरी चाल ढकल होते. तर साहेबांनी लगेच आम्हाला आदेश दिला की लवकरात लवकर आपण आंदोलन घ्यायला पाहिजे. कारण जोपर्यंत आंदोलन घेत नाही तोपर्यंत हे जागेवर राहणार नाही. लागली साहेबांनी मुंबईचे अध्यक्ष आमचे समीर भाऊंना कळवलं आणि आज आंदोलन घेतलं आहे. हा एक साधा स्वरूपातलं आंदोलन आहे. पण येत्या काही दिवसात ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर ह्या आंदोलनाचं तीव्र आंदोलनाच्या रूपात होईल हे निश्चित तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. साहेब, ॲक्च्युली एवढं घाणेरडं प्रकार झालेला आहे ना, 8 ते 16 झालेले आहे साहेब. आम्ही आमच्या बायका पोरांसोबत ना रिक्षा पकडायला तिकडनं रिक्षा पकडू शकत नाही, एवढी घाणेरडी परिस्थिती झाली आहे. आणि साहेब एवढं नम्रतेचं निवेदन आहे तुम्हाला लोकशाहीला की तुमचा इम्पॅक्ट असतो ना जो तुम्ही दाखवता, लोकशाहीचा इम्पॅक्ट, न्यूजचा इम्पॅक्ट हा साहेब दाखवा. आणि साहेब असं समजा की तुमचं घर बाजूला आहे, नेमका काय प्रकार आहे त्याच्याबद्दल तुम्ही? हॉटेल्स आहेत आणि ताई या हॉटेल्समध्ये कपल्स येतात 1-1 तासाचे आणि ते तिकडे निघून जातात. ह्या 1-1 तासाचे कपल्स रात्री 12च्या नंतर बिअर बारवाल्या तिकडे उभ्या राहतात. साहेब असं वाटत असेल तर आम्ही इकडनं घरं सोडून जातो, संपूर्ण रेड लाईट एरिया बनवून टाका. आपण स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं, पत्रव्यवहार काय केला आहे? आता ह्या सर्व पार्ट्यांनी केलेलं आहे, ऑलरेडी केलेलं आहे. या सर्वांनी केलेलं आहे. म्हाडाचा अधिकार आहे, म्हाडाने यावं आणि ते म्हणजे जे कारवाई करावी एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही म्हाडावर क्लेम नाही करत आहोत, म्हाडा आम्हाला आमचं मालक म्हाडाच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे घाणेरडे धंदे आहेत ती बंद करा. हे घाणेरडे धंदे बंद करा. याच्या घरच्या शेजारी आहे. आम्हाला घराच्या बाहेर उभं राहायला पण असं कसं तरी वाटतं. आम्हाला रात्रीच्या वेळी तर काय सांगताच येत नाही, एवढी भयान परिस्थिती असते रात्रीची. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.